नमस्कार. पाहूया आजचा हवामान अंदाज. वातावरणातील विविध घडामोडींमुळे देशात तसेच राज्यात अवकाळीचे ढग दाटले असून पुढील आठवड्याभर बहुतांश ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यात राज्यात काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला असून प्रशासनाने सतर्कतेची सूचना दिलेली आहे. पश्चिमी प्रक्षोभ धडकणार असल्यामुळे हा परिस्थिती उद्भवलेली आहे. याशिवाय मध्य आसाम व लगतचा भाग, लक्षद्वीप, मराठवाडा तसेच मन्नारच्या आखातावर असलेल्या ह्या वातावरणामुळे असे झालेले आहे. तर महाराष्ट्रावर गडगडाटाचे सावट जाहीर आहे. हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे देशात असलेली उष्णतेची लाट आता ओसरणार आहे. त्याची जागा आता पाऊस घेणार आहे. विविध हवामानातील घडामोडीमुळे हिमालयात आता पावसाचा मारा होणार आहे. यात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड पावसाची शक्यता आहे. तर उष्णतेने तापून निघालेल्या राजस्थानमध्ये देखील शनिवारी अवकाळीच्या सरी कोसळणार आहेत. पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये 19 मार्चपर्यंत पाऊस राहणार असून काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 16 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे. पूर्वेकडील राज्यात देखील पावसाचा अंदाज असून आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोरममध्ये रविवारपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये पावसाची तीव्रता जास्त राहणार असून काही भागात हिमवर्षावाचा अंदाज आहे. पूर्व मध्य भारतात बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी पावसाचा अलर्ट असणारे जिल्हे सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, भंडारा, गडचिरोली, गोंदिया हे आहेत. तर रविवारी येलो अलर्ट असलेले जिल्हे आहेत कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ. तर दरम्यान राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरणार असून कोकणात वगळता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस आहे. यात 17 मार्चपर्यंत विदर्भ, दक्षिण मराठवाड्यातील जिल्हे, दक्षिण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 17 ते 20 मार्च दरम्यान दुपारनंतर राज्यात अवकाळीचा इशारा असून पीक पाण्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर हे होता आजचा आणि या मार्च महिन्यातील अवकाळी पावसाचा हवामानाचा अंदाज. तर शनिवारी आणि रविवारी हा महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारच्या हवामानासाठी पीक पाणी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या हवामानाच्या अंदाजामध्ये. तोपर्यंत नमस्कार.